नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली पंडाल लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गणपती विसर्जन. म्हणजेच सगळ्यांसाठी जे आहे तर एकदम दुःखाचा दिवस, की कारण की बाप्पा हे जे आहे तर 10 दिवस घरामध्ये बसलेले असतात आणि त्यानंतर ते घरातनं गेल्यानंतर सगळेजण नाराज होतात आणि घरामध्ये पण आपण म्हणतो ना, जिची हेलपेल असते किंवा मग जो आनंदाचं वातावरण असतं ना, ते थोडंसं शेवटच्या दिवशी कमी-कमी होतं आणि त्यानंतर घर खूप सुनं-सुनं वाटायला लागतं. आपलं असं मोकळं-मोकळं वाटायला लागतं. तर तोच आजचा दिवस यावर्षी देखील तोच आलेला आहे. तर आमचं देखील बाप्पांचं विसर्जन वगैरे करायचंय आणि बाप्पा तुम्ही बघू शकता आज किती सुंदर रूप यांचं खुललेलं आहे. पण मग काही दिवसांनी ना तर म्हणजे आता संध्याकाळपर्यंत तर आहे. संध्याकाळी विसर्जन केलं की ती जागा जी आहे ना घराची, तर ती एकदम रिकामी होऊन जाईल. तर चला दरवर्षी तर बाप्पा परत नव्याने येतच असतात. त्यामुळे आनंदामध्ये त्यांना जे आहे तर आपण विसर्जन करायचं असतं. त्यांना देखील त्यांच्या घरी त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी जे आहे तर जायचंच असतं. तर ते सगळ्यांना आपल्याला जे आहे तर 10 दिवसाचा आनंद देऊन जातात. कारण ह्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच विविध कार्यक्रम देखील आयोजन केले जातात. आमच्या कॉलनीमध्ये देखील आम्ही भरपूर एन्जॉय केलं असं. तर पण मी जे आहे तर बऱ्याच दिवसापासून व्लॉग बनवले नाही. गणपती बसले होते त्या दिवशीचा व्लॉग होता आणि त्यानंतरचं डायरेक्टली आज व्लॉग बनवते मी. कारण की मध्ये गावाकडे गेले वगैरे, तब्येत ठीक नव्हती. बरेच काही-काही गोष्टी होत्या त्यामुळे व्लॉग काही बनवला नाही. पण म्हटलं चला आजचा जो व्लॉग आहे ना, तर तो आपण सगळ्यांसमोर जो आहे तर तो आणूया. तर त्यामुळे आजच्या दिवसामध्ये काय-काय होणार आहे, काय-काय नाही ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता मला थोडीशी तयारी करून घ्यायची बाकीची. तर ती करते त्यानंतर पुढचं व्लॉग. तर आली आहे बघा किचनमध्ये आता. कारण बाप्पांसाठी मस्त असे मोदक बनवायचे आहेत मला. तर आज जे आहे तर रव्याच्या पारीचे जे मोदक असतात ना, तर तेच बनवणार आहे मी. तर ते कशा पद्धतीने बनवले जातात ते तर ते तुमच्यासोबत पण शेअर करते नक्की बघा. तर इथे जे आहे तर मी घेतलाय 1 वाटी रवा आणि आज रव्याचेच मोदक बनवणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दुधाचा वापर करायचा आहे. तर 1 कप समजा रव्यासाठी जे आहे तर आपल्याला अर्धा कप दुधाचा वापर करायचा असतो. तर मी इथे जे आहे तर अगदी आपण पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने पीठ जे आहे तर ते भिजवून घेणार आहे. म्हणजे उंडा जो आहे तर तो मळून घेणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर उंडा आपल्याला असा मळायचा आहे की जास्त कडक पण नाही पाहिजे आणि जास्त नरम पण नाही पाहिजे. मीडियम जसा असतो ना त्या पद्धतीचा, कारण की तो नंतर जे आहे ना तर बरोबर सैल होत जातो. त्यासाठी त्याला आपल्याला तशा पद्धतीने भिजवायचं आहे. त्यानंतर मी त्याला जे आहे तर अर्धा तास झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर परत त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचे असे मस्तपैकी छोट्या-छोट्या गोल लाट्या असतात ना, तर त्या पद्धतीने मी करून घेणार आहे आणि 21 मोदक बनवायचे आहेत. तर त्या पद्धतीने मी 21 जे आहे तर लाट्या त्याच्या करून घेणार आहे आणि त्यानंतर असे छोटे-छोटे त्याचे जे आहे तर पुरीसारखं जे आहे तर ते लाटून घेणार आहे. म्हणजे पारी तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर त्याचे मस्त असे मोदक जे आहे तर ते बनवून घेणार आहे. कशा पद्धतीने आकाराने बनवायचे तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता. पण ही मोदक जे आहे ना तर ते खाण्यासाठी टेस्टी लागतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे तर ड्रायफ्रूट आणि खोबरं आणि पिठी साखरचं जे सारण असतं ना, तर तेच सारण मी जे आहे तर याच्यामध्ये भरत आहे. कोणी-कोणी दुसऱ्या पद्धतीचं गुळाचं वगैरे सारण जे आहे तर ते देखील करतात. जसं की आपण उकडीच्या मोदकला करतो त्या पद्धतीने. पण आमची इथं तशा पद्धतीने कोणालाच आवडत नाही. त्यामुळे ना तर मी अशा पद्धतीनेच जे आहे तर नेहमी करत असते. तर त्याला आता मस्तपैकी आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत जे आहे तर ते तळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे जे मोदक आहेत ना तर ते आपले अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट तयार होतात. तर बाप्पांसाठी मस्त असे मोदक आहे ना तर ते तयार झालेले आहेत. तर आता थोडा वेळ ते तसेच ठेवून देणार आहे मी, कारण की अजून मला रेडी व्हायचं आहे. त्यानंतर हे ऑफिसवरून येतील, मग आरती वगैरे करून त्यानंतर पुढे जे आहे तर बाप्पांच्या विसर्जनाची तयारी जी आहे तर ती करायची आहे. तर आता जे आहे तर पटपट स्वयंपाक करून घेते, त्यानंतर पुढचा व्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू. तर मी जे आहे तरी ते मस्त अशी रेडी झालेली आहे आणि भरपूर दिवसानंतर माझी लग्नाची जी साडी होती ना तर ती घातली आहे. मला खूप इच्छा होती घालायची, तर त्यामुळे आज जी आहे तर ती घातलेली आहे आणि छान दिसतीये.
लग्न लागताना ज्या लग्नामध्ये आपण ज्या साड्या घेतो ना त्यातलीच एक साडी ही. आणि आता जे आहे तर बाहेर पण मिरवणुकीची तयारी झालेली आहे आणि मला जे आहे तर आता बाप्पांचं जे आहे तर आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि हे पण घरी आले ते पण रेडी झाले तर आता पटकन आम्ही आरती वगैरे करून घेतो आणि त्यानंतर सोबत तुमच्या सोबतही मी कंटिन्यू करते. देवाची सर्वांगी सुंदर जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाकरची परा गौरी गुंडा चंदनाची उठी कुंकुकेश्वरा हिरे तडित मुकुट शोभतो परा रुंजू झिरू पुरे चरणी लावल्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सोढवक्र सुनश्री नयना दास रामाचा वस्तारे सन्ना संकट टिपावा निर्वाणी रक्षा सुर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. त्यानंतर कॉलनीतील बाप्पांना निरोप देताना जे आहे ना तर सगळ्यांनी अशा पद्धतीने आम्ही लेडीजने जे आहे तर पावल्या खेळून ना तर आनंदोत्सव साजरा केला. तर वाजलेत बघा आता 10:30 आणि मी जे आहे तर आता चेंज वगैरे केलेलं आहे कारण बराच वेळ बाहेर जे आहे तर सगळ्यांनी पावल्या वगैरे खेळल्या डान्स केला एन्जॉय केलं आणि बाप्पांना विसर्जन केलं. तर आणि झोप येते खूप पाय पण दुखताय आता आणि वितू पण रडतोय. काय झालं झोप आली? बरं चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच संपवते. व्हिडिओ आपण उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.